राजधानी सातारा, छत्रपती शिवरायांचा सातारा, मर्द मावळ्यांचा सातारा, पराक्रमाचा साक्षीदार सातारा, महाराष्ट्राची शान सातारा. हो सातारा हा विषयच लय वेगळा आहे. आणि त्याच साताऱ्यात आम्ही आलो आहोत. तिथल्या लोकसभेचं चित्र काय आहे, इच्छुक काय म्हणतायत, मतदार काय म्हणतात आणि त्या पलीकडे जाऊन आमचा इथे टिकाव लागणार का, आम्हाला किती स्कोप आहे ते आपण आज बघणार आहोत. आता सातारा म्हटलं की छत्रपती उदयनराजे भोसलेंचं नाव आपल्याला घेणं साहजिकच शक्य होणार आहे. आता ते आम्हाला भेटतात की आधीच दिल्लीला जाऊन बसलेत हेही बघूयात. चला राजवाड्याकडे गाडी घ्या. तुम्ही चला. गाडी बघितली का, MH11 DG007. राजांचीच गाडी आहे. हो, बघायचं का राजे आहेत का. हो हा, ते कोणतरी दिसतं, त्यांना विचारूया का. चल चल चल. राजे कुठे आहेत. दिल्लीला गेलेत. मीटिंग आहे त्यांची, त्यासाठी गेले. काय करायचं, चल. आता आपण पोहोचलो राजवाडा परिसरात. राजे तर आज दिल्लीत गेलेत, ते संध्याकाळी आले तर आपण त्यांना भेटूच. पण तोपर्यंत आपण इथल्या मतदारांशी चर्चा करू, बघूयात त्यांच्या मनात नेमका कोणता उमेदवार आहे. जाऊया. चला. काय वाटतं कोण निवडून येईल? तिकडून आता डिक्लेअर कुठलं झालंय ते तिकीट अजून कोणाचं माहिती नाही. पण बाबा महाराज आणि उदयन महाराज यांना असतील आमचं जजमेंट आहे. सातारा क्रांतिकारी मराठ्याचं मान, सातारा लष्कराच्या युद्धामध्ये काल. दिल्लीत गेलेत, तिकीट अजून फायनल नाहीये, मिळावं का. मिळणार की हो, 100% माहिती. राजगादी आहे. होय, असं आहे ना, राजगादीला तिकीट पाहिजे. छत्रपती उदयनराजे भोसलेंचा. पुरुषोत्तम जाधवांचं पण नाव चर्चेत आहे. इच्छुक आहेत. इच्छुक असले तरी आमची राजगादीची एवढी आहे, आम्हाला ती आहे. सातारा क्रांतिकारी मराठ्याचं मान, सातारा लष्कराच्या युद्धामध्ये काल. पण भागातून मी खेडेगावातला माणूस, शेतकरी सामान्य माणूस, उदयनराजे बाबाला तिकीट अशी मिळावी आमची अपेक्षा आहे. दादांना सीट दिली, अजित दादांना. दादांच्या तिकीटावर लढवावी का उदयनराजेंनी. लढवली चालेल की दादा. चालेल. काय काका, चहा पाणी झालं का. झालं तुमचं. हा अड्डा आहे का तुमचा, इथेच मैफिल वगैरे असतो आम्ही. बरोबर. हो का. गप्पा बिप्पा पण होत असतील. भरपूर होतात. राजकारणाचे होतात का गप्पा. सर्व क्षेत्रातले होतात. हो का. हो, मग आता माहिती असेल निवडणुका लागल्यात. निश्चितच माहित आहे. हो, काय कोणाच्या बाजूने वार. भारत देशात तर मोदींच्या बाजूला आहे. घर घर मोदी. आणि साताऱ्यामध्ये आता उमेदवार ठरायचे आपण. तुम्हाला मिळावी. उदयन महाराजांना मिळावी. पण काय भाजपवाले अजून दिलं ना, जाहीर नाही केलं अजून. नाही, करतील ना विषय. आता तुम्ही म्हणताय उदयनराजेंना मिळावी, तर मागच्या वेळेला उदयनराजे पडले होते की. त्यावेळेची प्रत्येक वेळेची परिस्थिती फार वेगळी असते. त्यावेळेला काय झालं होतं? आताच्या परिस्थितीमध्ये निश्चितपणानं उदयन महाराजांना तिकीट मिळालं. पण त्यावेळेला काय झालं होतं? त्यावेळी काही अंतर्गत गोष्टी होत्या. आता जर समजा जर आता राजांना जर भाजपमधनं नाहीच मिळेल तिकीट, राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढवले तर द्याल का नाही. ते अपक्ष लढवणार म्हणले ते. अपक्ष का नाही तिकीट मिळालं तर. दुसऱ्या पक्षांचे ऑप्शन आहेत की राजांकडे. आता त्यांच्या मनावर आहे. तर मला सांगा, उदयनराजे की भाजप. उदयनराजे म्हणजेच भाजप, पण भाजप म्हणजे उदयनराजे. आता पक्षात काय आहे, त्या पक्षात की माणूस महत्वाचा. पक्ष महत्वाचा. राजकारणाला काय मत इकडचे सातारचे. असं काही तसं नाही राजकारणाबद्दल. आय थिंक उदयन महाराज येते. उदयन महाराज कन्फर्म येतील का असं वाटतं. आणि मागच्या वेळेचं काय झालं होतं. त्यावेळेस पक्षांतर केल्यामुळे बाकी काही नाही. तिकीट कन्फर्म दिसत नाही राजांचं. नाही, तिकीट जरी नाही मिळाले तरी अपक्ष जरी उभे राहिले येतील सातारा. राजांनी परत पवारांकडे जावं का, शरद पवारांकडे.
नाही नाही. का बरं? पण आता जर भाजपकडनं जर तिकीटच नाही मिळालं तर मग पवारच आहेत की शेवटी. भाजपला द्यावंच लागणार त्यांना. द्यावंच लागणार. बरं मी काय म्हणतो, आम्ही उभं राहू का इकडे? द्याल होय, आम्हाला निवडून द्याल का? महाराजांशिवाय नाही. महाराजांशिवाय नाही. आणि महाराजांचा सपोर्ट असेल जय वीरूला तर देणार की. देणार का? पक्का तुला खूप वाटतं ना आपल्याला? हो. अजून थोडं आपण बाजारात जाऊन आपल्यासाठी पण थोडा प्रचार करू आपण. तेच जायचं का? काका नमस्कार, चहा घेताय काय? हा? काय कुणाची हवा आहे साताऱ्यात? उदयन महाराज. काय राजांची स्टाईल कुठली आवडते? कॉलर उडून दाखवा बरं एकदा. ओनली हा. पण तुम्हाला एवढं राजे 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 म्हणताय तुम्ही, राजांचं काय नेमकं आवडतं तुम्हाला? राजांसारखेच राजे आहेत. काहीतरी असेल की बाबा काहीतरी एक तरी कारण असेल. एकदम. सगळ्यांना घेऊन चालतात. हा सगळ्यांना घेऊन चालतात. हा. असं कुणाला दुजाभाऊपणा करत नाही की बाबा हा वेगळा आहे, तो वेगळा आहे. सगळ्यांना घेऊन चालतात. त्यांची स्टाईल वगैरे खूप अशी चर्चेत असते. कोणती स्टाईल आवडते राजांची? त्यांची सगळ्यात भारी स्टाईलची कॉलरची ते. हा. ओ, तुमची कॉलर नाही पण करून दाखवा की एकदा. दाखव बरं करून. करा. काय बाबा कोणाचं वार आहे साताऱ्यात? साताऱ्यात कोणाचं वार आहे जास्त? उदयन महाराज. होय. कुठली स्टाईल आवडती महाराजांची? सगळ्या बाजूला काम करते. आम्ही आता साताऱ्यात फिरतोय. आम्हाला म्हणजे राजांची लयच बेकार क्रेज दिसते हो. पण राजांच्या विरोधात का कोण उभं राहण्याची धाडस करत नाही? नाही, राजांच्या विरोधात उभं का राहायचं? त्यांनी असं काय अन्याय केला की त्यांच्या विरोधात उभं राहिलं पाहिजे? कायम ज्यांना जी अडचण असते त्यावेळी त्यांच्यापाशी जर कोण आपली अडचण घेऊन गेलं तर ते त्याचं काम करण्यासाठी स्वतः जातात किंवा स्वतः फोन करतात. त्या अधिकाऱ्यांना असेल किंवा जे कोण असेल, म्हणजे नगरसेवक असो, नगराध्यक्ष असो, अधिकारी असो, कलेक्टर ऑफिस, कलेक्टर नाही बोलायची त्यांची ताकद आहे आणि SP नाही बोलायची त्यांची ताकद आहे. फक्त तो माणूस योग्य असणं गरजेचं आहे. खोटा असेल तिथं महाराज उभे राहत नाहीत, जिथं सत्य असेल तिथं ते कायम उभे राहतात. हे सगळं कधी होईल? जेव्हा तिकीट मिळेल ना. ते मिळणार ना. मी काय म्हणतो, नाही तिकीट मिळालं, अपक्ष उभे राहिले तरी महाराजच निवडून येणार. पण राहणार का? राहणार ना. हा. जर कुणीच नाही दिलं त्यांना पक्षाने. पण आम्ही असं पण ऐकलंय की आता सपोज तिकीट मिळालं नाही तर दादांकडून जर उभे राहिले तर राहतील का महाराज? दादांच्या दादांकडून नाहीत राहणार ते अजिबात. नाही ही अपक्ष राहतील पण दादांकडून उभं राहणार नाही. अच्छा. आणि मी काय म्हणतो, 5 वर्षात रोजगार, तरुणांचा रोजगार दिलाय? रोजगार दिलेलाच आहे. बाकीचं आता कसं, बाकीचं क्वालिफिकेशन जास्त असल्यामुळे ते बाहेर गावी जातात, पुणे मुंबई सारख्या ठिकाणी. तसं इथं क्वालिफिकेशन प्रमाणे कंपन्या नाहीत ना. शोले सिनेमा बघितलाय? त्याच्यामध्ये जी जय वीरूची जोडी आहे का, तसेच आम्ही पण आहोत. आम्हाला लढवायची लोकसभेची निवडणूक आणि त्यासाठी आम्ही शोधतोय लोकसभा मतदारसंघ. आम्ही पुणे झालं, बारामती झालं, परत शिरूर झालं. आता आमचं तिथं काही टिकाव लागला नाही म्हणून आम्ही आलोय साताऱ्यात. तर आम्ही जर उभं राहिलो तर द्याल का आम्हाला निवडून? तुम्हाला एवढ्या ठिकाणी जर तुमचा टिकाव लागला नाही, म्हणजे निभाव लागला नाही, तर तुम्हाला असं का वाटलं की तुमचा साताऱ्यात लागेल म्हणून? कारण आम्ही असं ऐकलंय जसं साताऱ्यात कंदीपेढ्या फेमस आहेत तशी कंदीपेढ्यासारखी माणसं पण साताऱ्यात आहेत. पण त्याच्याबरोबर महाराजांसारखी माणसं पण साताऱ्यात आहेत ना. हो का? मग त्यात तुमचा निभाव कुठं लागेल? म्हणूनच आम्ही आलोय ना नशिबात. तुम्ही चुकीच्या ठिकाणी आला. महाराजांनी मला पाठिंबा वाटतं की दिला तुम्ही दुसरा मतदारसंघ बघितला पाहिजे. आणि आम्ही बिचुकले नाही ना. हा. तो माणूसच वेगळा आहे. देणार का आम्हाला? नाही महाराजच फक्त. महाराजांनी आम्हाला पाठिंबा दिला? महाराज देणारच नाहीत ना. महाराज स्वतःच उभं राहणार.